खर्चाची चिंता नको, मी स्टार प्रचारक, निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ. चंद्रशेखर बावनकुळेंचं गडचिरोलीतील प्रचार सभेत धक्कादायक विधान. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका. परभणीतील सभेत केलेल्या टीकेनंतर सत्ताधारी आक्रमक. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. संजय राऊत यांचा काँग्रेसला टोला. मनसे सोबत वैचारिक मतभेद, मात्र भाजपला हरवण्याकरता आघाडी करायला आम्ही सकारात्मक. मनसेला सोबत घेण्याबाबत वडेट्टीवारांची गायकवाडांच्या विरोधातली भूमिका. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक. अस्लम शेख यांच्याविषयी साटम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध. अमित ठाकरे शिवस्मारकाला अभिवादन करणार. अभिवादनानं तर नेरूळ पोलीस स्थानकात नोटीस स्वीकारण्याकरता लावणार हजेरी. हजारोंच्या संख्येनं मनसे कार्यकर्ते पदाधिकारी राहणार उपस्थित. ट्रॅक्टरचे बल्ब चोरल्याच्या संशयावरून 14 वर्षाच्या मुलाला दिले चटके. धुळ्याच्या भामपूर भागातली घटना. चटके देणाऱ्या दोघांना अटक. हैदराबादमध्ये 2 माओवादी नेत्यांसह 37 जणांचं आत्मसमर्पण. तेलंगणाचे पोलीस महासंचालक यांच्यासमोर आत्मसमर्पण केल्यानं माओवादी संघटनेला हादरा. भारताचे 52वे सरन्यायाधीश भूषण गवई आज निवृत्त होणार. त्यांच्या जागी न्यायमूर्ती सूर्यकांत होणार. 53वे सरन्यायाधीश. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी शब्दात टीका केली. परभणीमध्ये जाहीर सभेत सपकाळ बोलत होते, त्यावेळी त्यांनी टीका केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जातीपातींमध्ये भांडण लावणारा अक्का, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. सबसे बड़ी नार्को टेस्ट किसी करने को होना तो जिसने मराठा विरुद्ध ओबीसी की लड़ाई, जिसने ओबीसी विरुद्ध विजेएनटी की लड़ाई, जिसने विजेएनटी विरुद्ध आदिवासी की लड़ाई, जिसने हिंदू विरुद्ध मुसलमान की लड़ाई लड़ी, ये सबसे बड़ा डाकू, सबसे बड़ा आका और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है. और इस देवेंद्र फडणवीस की नार्को टेस्ट यदि होती है तो दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. हे बावचळलेत. काँग्रेसमध्ये ना त्यांची कोण दखल घेत की सर्वसामान्य जनता, आणि म्हणून 6 महिने प्रदेशाध्यक्ष होऊन त्यांना अजून कोण महाराष्ट्रात ओळखत नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून, आणि त्याच्यामुळे ते बावचळलेत. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. त्यातनंच चर्चेत राहावं यासाठी देवेंद्रजींसारख्या नेत्यांवर अशा अश्लील भाषेत ते त्या ठिकाणी बोलतायत. देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत, म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. हर्षवर्धन सपकाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही, त्यामुळं अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी टीका करतायत. खरं तर अशा पद्धतीनं देवेंद्रजींवर टीका करणं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे, त्यांची ही दिवाळखोरी आहे. काँग्रेस पक्षाची अशी अवस्था होण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ हेच जबाबदार आहेत. आणि खऱ्या अर्थानं दरिंदा कोण असतील तर ते महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ आहेत, आणि पोशिंदा कोण आहेत तर देवेंद्रजी फडणवीस आहेत. आता आपण सुपरफास्ट बातम्या बघूया. महाराष्ट्राच्या सत्तेत 3 पक्ष एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तळागाळात वेगळी परिस्थिती बघायला मिळते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेचे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे आमचाच उमेदवार असायला हवा असा त्यांचा आग्रह आहे.
जिल्ह्यात 7 ठिकाणी निवडणूक होत आहेत। सर्वाधिक ठिकाणी भाजप आणि शिंदेची शिवसेना आमने-सामने आहे। शिरूर नगर परिषदेमध्ये विद्यमान आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत। मात्र जनता आम्हालाच विकासाच्या जोरावर संधी देईल असा विश्वास माजी आमदार अशोक पवार आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका खांडरे यांनी व्यक्त केला। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे। स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते। लातूर जिल्ह्यातील औसा इथं राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा उधळून लावण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दिला होता। मात्र तत्पूर्वी लातूर पोलिसांनी घाडगे पाटील यांना ताब्यात घेतलं। अजित पवारांची सभा विना अडथळा पार पडली। पुण्याच्या शिरूर नगर परिषदेमध्ये महायुतीत बिघाडी झाली आहे। दरम्यान आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र सहयोगी पक्षांनी प्रतिसाद दिला नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली कटके यांनी व्यक्त केली। मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षणावर 129 हरकती सूचना दाखल करण्यात आल्या आहेत। यावर आता पालिका सुनावणी घेणार आहे। 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यामध्ये सादर करण्यात येणार आहे। नगरपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषदा महापालिका निवडणुकीमध्ये भक्कमपणे लढण्याकरता शिंदे सेनेनं पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची जिल्हा प्रमुखपदी, जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे। निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी त्यांच्या जिल्ह्यातच थांबावं असे निर्देशही पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेदांचं वादळ उठलं आहे। मवियातील काँग्रेस, उद्धव सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आलेल्या आहेत। दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनीही मनसेला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महापालिका आयुक्तांच्या स्तरावर पूर्ण करण्यात आले। या प्रारूप यादीतील चुका, हरकती आणि सूचनांकरता नागरिकांनी 27 नोव्हेंबरपर्यंत महापालिकेकडे अर्ज दाखल करावे असं आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे। अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता आणि खळबळ उडाली होती। वन विभागानं पाहणी केल्यावर हा बिबट्या नसून रानबोका असल्याचा निष्कर्ष काढला। दरम्यान कुठल्याही प्राण्याची खाणाखुणा न आढळल्यानं नेमका कोणता प्राणी त्या परिसरात दिसला हे अद्याप स्पष्टच होऊ शकलेलं नाहीये। बार्शीमध्ये महायुतीकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। भाजप आणि शिवसेना उभाटा आमने-सामने आलेले आहेत। महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजस्विनी प्रशांत कथले यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ 17वा पट्टा इथल्या श्री गणेशाच्या मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून करण्यात आला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी मोहिते पाटलांवर हल्लाबोल केला। कुक्कुटपालन संस्था, बँका, पतसंस्था व इतर कारखान्यासारख्या संस्थेतील पैसे गायब झालेले आहेत, जमिनी हडपल्या गेलेल्या आहेत असं म्हणत गोरेंनी मोहिते पाटलांवर टीका केली। धाराशिवचे पालकमंत्री धाराशिव दौऱ्यावर असताना त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। यावेळी विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला। बस कधी सुटेल याची शाश्वती नसते, कधी गावात गर्दीमुळे बस थांब्यावर थांबतच नाही, बस उशिरा येते, कधी अचानक रद्द पण होते। सरनाईकांनी तक्रारी ऐकून घेतल्यानंतर वेळेत बस सोडण्याच्या सूचना केलेल्या आहेत। सुनील तटकरे यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी हल्लाबोल केला। महेंद्र दळवी यांच्याकडे टीका करण्याशिवाय काही उरलेलंच नाही आहे, त्यांच्या बालबुद्धीची मला कीव येते, ते चीटर आमदार आहेत असं अनिकेत तटकरे म्हणाले। मध्य रेल्वेच्या बदलापूर वांगणी दरम्यान सलग 12 दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे। 22 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून दररोज 2 ते 3.5 असा 1.5 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक सुरू झाला आहे। 4 डिसेंबरला हा ब्लॉक असणार आहे। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांना नव्या घराची चावी वाटप करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला 12 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली होती, मात्र काही कारणास्तव ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला। आता 10 दिवस उलटून गेले तरी चावी वाटपाकरता मुख्यमंत्र्यांकडून नवी तारीख मिळालेली नाही, त्यामुळे नव्या घराचा ताबा कधी मिळणार याकडे बीडीडी वासीय आशेने डोळे लावून बसलेत।
शुक्रवारी घसरण झालेल्या सोने चांदीच्या भावामध्ये शनिवारी पुन्हा वाढ झाली. सोने 1,700 रुपयांनी वधारलं. 1,24,000 रुपये इतकी किंमत आहे. चांदीच्या भावात 3,200 रुपयांची वाढ झाली. ते 1,53,500 रुपये प्रति किलो इतकं पोहोचलं. सिडकोनं आपल्या गृहनिर्माण इतिहासातील महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर घरं विकण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 4,508 घरांची योजना जाहीर केली गेली आहे. शनिवारपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.